पण वऱ्हाड स्पेशल ताकातले पापड करणार आहोत। तर त्यासाठी हे ताक घेतलेले आहे, अर्धा लिटर पॅकेटचे ताक आहे आणि 1 पाव दही घेतलेले आहे। ते उकळायला ठेवले। जिरे घेतलेले आहे 1 चमचा, मोठ्या चमचा। तीळ घेतलेले आहे भरपूर असे। एक चिली फ्लेक्स घालत आहे। चवीनुसार मीठ। जवळपास 1 लिटरच्या आसपास दही झालेले आहे, दही किंवा ताक। 3 पाव ताक घेतलेले आहे आणि 1 पाव दही। आता हे छान उकळू द्यायचे आहे। थोडी हळद पण घालत आहे, 1 छोटा चमचा। त्या भांड्याने अर्धे भांडे पाणी घातलेले आहे। उकळलेले आहे। हे ज्वारीचे पीठ आहे। त्या उकळलेल्या ताकामध्ये जेवढे ज्वारीचे पीठ बसेल तेवढे आता यामध्ये घालूया। असे थोडे थोडे घालून घ्यायचे, गुठळ्या पडता कामा नये। पूर्ण बाउलभर पीठ बसलेले आहे। यामध्ये जवळपास 1.25 किलो ज्वारी होती। रवीने छान मिक्स करून घेतलेले आहे। आता हे मंद गॅसवर शिजू द्यायचे आहे। त्याचा हात घेतलेला आहे। हाताला चिकटले नाही तर समजायचे की पीठ शिजलेले आहे। कच्चे असले तर हाताला चिकटते, कच्चे जर राहिले तर पापड तुटतात। हे पीठ चांगले शिजलेले। आता गॅस बंद करूया, छान मळून घेऊया। पाण्याच्या हाताने हे पीठ छान मळून घेतले आणि त्याचे असे छोटे छोटे पेढे करून घेतले। पुरीच्या मशीनवर प्लास्टिक ठेवून प्लास्टिकला तेल लावून त्यावर हा पेढा ठेवायचा आणि प्रेस करून घ्यायचा। छान पापड होतात गोल असे आणि पोळपाटावर सुद्धा लाटता येतात। सध्या मी पंख्याच्या हवेत वाळवत आहे, नंतर थोडे कोरडे झाले की उन्हात ठेवणार आहे। अशा प्रकारे सर्व पापड करून घ्यायचे। पापड छान कुरकुरीत असे झालेले आहे, बघू शकता। आणि खायला पण खूप छान लागतात। तर करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।